आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज लई दिवसांनी या घरात आनंदाची बातमी कळली. लई बरं वाटतंय बघ. अशाही गोडाधोडाचा स्वयंपाक तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही दोघी बी आज आमच्या बरोबरच जेवा. कुठली बी कारणं चालणार नाहीत. समधी एकत्र जेव. हो मॅडम, पण जेवण बनवायला मी पण मदत करणार. बर ठीक आहे. गावावर फिरवली उदबत्ती आणि डासांनी गिळला हत्ती. लईच ताप झालाय बाई. सतत कानापाशी बुनबुन 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 करत असतात. जरा बी हातपाय हलू देत नाहीत. तयारच असतात चावायला. हे उर्वशे, अगं तुझ्या तोंडाचा पट्टा जरा बंद कर की. हा, खापराचं तोंड असं का नाही कधीच फुटलं असते. जरा शांत पड की तू. अहो तुम्हाला कुठे काय बोलतीये. डासांनी फोडून काढले मला. रक्त बी अर्ध करून टाकले. दुसऱ्यांना आपलं रक्त पिल्यावर कसं वाटतंय हे तुला बी कळू दे की. नाही म्हणजे तू रोज आमचं रक्त पितेस म्हटले जरा दुसऱ्याला बी चान्स दे की. हो हा, काय बोलताय तुम्ही. हे तर सगळ्यांना मीच दिसते नजरेत. जरा डोळे उघडून नीट बघा. किती कौतुक चाललंय लाडक्या अक्षराचं. अगदी गोडाधोडाचं करून तिला जेवायला बी घातलं. कशापायी? कारण अक्षरात तीच मुलगी आहे म्हणून. काय हो, एक विचारू का? काय? डास मारायला जसं औषध असते तसं नको ती माणसं चिकटू नये म्हणून औषध असते का? ए बाई, अगं तुझ्यावर आधीच लय उपचार झालेत. त्यामुळं तुझं डोस काय का नाही जरा ताळ्यावर ठेव. झालं का? हा, मला वाटलंच होतं तुम्ही शेपूट घालणार म्हणून. उर्वशी, उर्वशी, कसं आहे, काही होऊ दे, दुनिया हिकडची तिकडे होऊ दे, पण तू ह्या डोसकं घालायचं नाही अजिबात. कळतंय का? आधीच आपण मोठी भरून भरून जी माती खाल्ली आहे ना, ती आज अंगलट आली आहे माझ्या. निस्तारता निस्तारता नाकीनं आलंय माझ्या. म्हणून तुला म्हणतोय यापुढं कसले बी उद्योग करायचे नाहीत. नाहीतर आहे ना, आपल्याला हाय या कपड्यावर या घरातनं बाहेर जावं लागेल. कळलं? कळलं. अक्षर या घरची सून झाल्यावर जणू ती घर तुमच्या नावावर करूनच देणार आहे नाही. अगं अजून सून झाले नाही ना बघ. आणि हो बी द्यायची नाही. त्यात हातात थाळी आणि गावभर हाळी. दे गमाई पीक म्हणून. म्हणून म्हणते जरा जाग व्हा. नाही तर तो दिस बी लांब नाही जेव्हा वसुंधर आपल्याला घरातून हाकलून लावील. नाही आम्हाला नको हाकलो घरात, तर नको हाकलो. आम्ही कुठे जाणार नाही. नको हाकलो. काय उडाली ना झोप? काय? आता जे चित्र डोळ्यासमोर दिसलंय ना व तसंच होणार.
म्हणून म्हणते जाग व्हा, काय तर करा. करा काय करा, मीच करणार. आता असा डाव खेळतो का नाही तू बघच. कितीही काही झालं ना, या अक्षराला सुंदरशी लगीन नाहीच करू देणार. हा तिकडे, हा शाबाश शाबाश. हक ही गाडी, अरे ही पण गाडी. हा अशा दोन्ही गाड्या चकचकीत दिसल्या पाहिजे. ती मोठ्या साहेबाकडे लग्न आहे. हा घरची समधे आवरतायत, त्या आधी दोन्ही बी गाड्या साफ करून घे एकदम चकचकीत अशा. हा बघू नको रे माझ्याकडं, सुंदरला सांगून काढून टाकीन कामावून. बघतोय माझ्याकडं लग्नाला जातायत समधी, माहितीये का तुला? तुला काय ढेकळ माहिती? तू साफ कर आपली गाडी. मी ह्या गाडीत बसणार आहे, या पुढं. अहो मी कशी दिसते सांगा की. बेकार. हा तुम्हाला ना कवच पटत नाही मी नटलेलं. हे असं कोण वागतंय वय? असू दे, मला आवडतं नटायला. त्यांच्या दुनियेत असतो कोण जाणं. का बी फोन करा, उचलतच नाही. कोणाबद्दल बोलताय? कुणाबद्दल म्हणजे? आपला देवटा अश्विन. मग आजपासून मी काय विचारतेय सांगा. काय जाऊ दे, आता तुम्हीच सांगा काय झालं ते. काय झालं म्हणजे? आमचा सदा फोन उचलायला बी येळ नसतो कार्ट्याला. या काय वेगळंच काम करतात. अहो पर आत्ताच काय नडले काय त्याच्याशी बोलायचं? म्हणजे काय आई बापाच्या नावानं आंघोळ करून मोकळा झाला की काय? हो अगं साधा निरोप नाही, फोन नाही. पुढच्या महिन्यात येणार आहे बोललाय, पण कवा? म्हणलं फोन करून विचारावं तर याच तर आपलं काही वेगळंच. अहो पुढचा महिना आहे पुढं, पर तुम्ही कशाला आत्तापासून जीवाची काळजी करताय? अगं येळ महत्वाची असते. त्या अक्षराकडनं शिक जरा काय ते. बराबर येळ साधून या घरातलं स्थान अजून बळकट केलं तिनं. आणि या घराचा वारस या वर्षावानी फिरतोय बाहेरच्या देशात. हे बघा, तो येईल त्याच्या येळेत बरोबर, पर तुम्ही आता येळ चुकवू नका. आवरा की लवकर. अहो कलेक्टर साहेबांच्या घरचं लगीन आहे ना व. काय सारखं लगीन लावलंय, आणि ते बी दुसऱ्याच. हाय का? आता तिकडं जाणं गरजेचं आहे हे बी तुम्हीच बोलला ना व.